नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज विषय भूगोल, इयत्ता 7वी, प्रकरण 7 आहे मृदा। या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर मृदेत असणारे विविध घटक कोणकोणते असतात किंवा मृदा निर्मितीसाठी अजैविक घटक कोठून येतात, मृदेमधील विविधता कशामुळे निर्माण होते, अशा वरील प्रश्नांच्या आधारे मृदेबद्दलची काही माहिती व वैशिष्ट्ये आपल्या लक्षात आल्या असतील। आता आपण मृदेची सविस्तरपणे ओळख करून घेणार आहोत। तर मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात। या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होत असते। म्हणजे मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते ते आता आपण पाहणार आहोत। मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये पहिला आहे मूळ घटक, मूळ खडक। बघा, प्रदेशातील मूळ खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो। म्हणजे प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचं विधारण होते। त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते। त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन त्याचा मृदा तयार होते। उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ खडकाचे विधान होऊन तिथे काळी मृदा तयार झालेला आहे। म्हणजे या मृदाला आपण रेगूर मृदा असे म्हणतो। दक्षिण भारतातील ग्रॅनाइट व नीस या मूळ खडकापासून तिथे तांबडी मृदा हे तयार झालेलं आहे। अशा प्रकारे म्हणजे मूळ खडक पासून कसं मृदा तयार होतो ते आपण पाहिलं। त्यानंतरचा आहे प्रादेशिक हवामान। बघा, मृदा निर्मितीसाठीचा आवश्यक असणारा एक महत्त्वाचा घटक आहे मूळ खडकाचे विधारण म्हणजेच अपक्षय होणे। हा मृदा निर्मितीतील एक महत्त्वाचा टप्पा असतो। तर विधारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरत असून प्रदेशाचे हवामान विधारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते। म्हणजे एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते। उदाहरण म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे, तेथे बेसाल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा हे तयार होते। हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा वेगळा आहे। पुढचा आहे जैविक घटक। बघा, खडकाचे विधारण होऊन त्याचा भुगा तयार होतो, परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे। मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते। हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात। वनस्पतीची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष, एखादी घटक पाण्यामुळे कुजतात, तसेच त्याचे विविध जीवामार्फत विघटन होते। उदाहरण म्हणजे गांडूळ, सहस्त्रपाद, पैसा, किडा, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी। म्हणजे अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ह्युमस असे म्हणतात। मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा हे काय असते, सुपीक असते। अनेक जीवांमार्फत विघटनांची प्रक्रिया होत असते। त्यामुळेच अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे उद्योग म्हणजे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जात आहेत। म्हणजे गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत निर्मितीची प्रक्रिया आपण समजून घ्या। म्हणजे खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकही असतात। ओला कचरा, पाणी, उष्णता इत्यादी। त्यानंतरचा कालावधी आहे बघा, मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। या प्रक्रियेमुळे मूळ खडकाचे विधारण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा यामध्ये समावेश होतो। ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो। उच्च दर्जाचा मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो। यावरून मृदा हे अनमोल असते हे लक्षात घ्या। जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते। त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी जास्त असतो। निसर्गाकडून मिळालेली मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो। याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो। कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो। त्यामुळे मृदेची गुणवत्ता हे काय होते, कमी होते। मृदा म्हणजे माती नव्हे, म्हणजे हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की मृदा म्हणजे माती नव्हे। म्हणजे अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये आढळतात।
बघा, मृदेत जैविक व अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतीच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. याउलट माती हा एक काय आहे, पदार्थ आहे. थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आता मृदेचा उपयोग कसा केला जातो बघा. 3 कुंड्या इथे ठेवलेल्या आहेत. सारख्या आकाराचे 3 कुंड्या घ्यायच्या आहेत. एक कुंडी रिकामी ठेवायचं, दुसऱ्या कुंडीचे तळाचे छिद्र बंद करून त्यात फक्त पाणी भरा आणि तिसऱ्या कुंडीत मृदा सुद्धा भरायचा आहे. एक कुंडी रिकामी ठेवायचं आहे, दुसऱ्या कुंडीत पाणी भरायचं आहे, तिसऱ्या कुंडीत मृदा भरायचा आहे. 3ही कुंड्यात कोणत्याही बिया टाका. उदाहरण म्हणजे हळीव, वाटाणे, चवळी म्हणा, मूग, मेथी, गहू, दणे इत्यादी कुठल्याही तुम्ही बिया टाका. 3ही कुंड्या उन्हात ठेवा. म्हणजे त्यातील रिकाम्या व भरलेल्या कुंड्यात 4-5 दिवस थोडे थोडे पाणी टाका. निरीक्षण करा. म्हणजे खालील प्रश्न निरीक्षण करा. त्यातून काय होईल, आपल्याला रिकाम्या कुंड्यामध्ये काहीच दिसणार नाही. मग पाण्याच्या त्या ह्याच्यामध्ये काय झालेलं असेल, मूग फुटले दिसेल किंवा माती असलेल्या त्या कुंड्यामध्ये बिया टाकलेलं असताना त्याचं रोपं उगवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे रिकाम्या कुंडीतील व फक्त पाणी असलेल्या कुंडीतील बियाचं काय झालेलं असेल किंवा मृदा असलेल्या कुंडीतील बियाचं काय झालेलं असेल यावरून तुम्हाला त्याचा अनुमान आपल्याला काढता येते. आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्त्वाचा घटक म्हणजे काय, वनस्पती होय. मग या वनस्पतीची निर्मिती, वाढ आणि आधार म्हणून मृदेचं काय आहे, असाधारण असा महत्त्व आहे. ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे तेथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले असते. उदाहरण म्हणजे विषुववृत्तीय प्रदेश होय. ज्या प्रदेशात सुपीक मृदा नसते तेथे वनस्पतीची वाढ ही काय होते, कमी होते. उदाहरण म्हणजे त्याचं उदाहरण देऊ शकतो आपण वाळवंटी प्रदेश. मृदेची कमतरता असते तेथे वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरण म्हणजे ध्रुवीय प्रदेश. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा ही काय असते, महत्त्वाची असते. जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला समजल्याने त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या हे लक्षात आले की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते. मग मानव नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला. त्यामुळे नदीकाठच्या मानवाच्या प्राचीन संस्कृती उद्याला आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. उदाहरण म्हणजे आपण सिंधू आणि हडप्पा संस्कृती इत्यादीचं उदाहरण देऊ शकतो. मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळवू लागला. शेती व त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता व प्रदेशातील मृदेवर आधारित असते हे त्यांच्या लक्षात आले. सुपीक मृदेच्या शोधात व तेथे स्थायिक होण्यास मानवी समूहात स्पर्धा होऊ लागली. त्यानंतर पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला. त्यासाठी विविध प्रकारची खते तो वापरू लागला. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फळे, फुले इत्यादी उत्पादने घेतली जातात. महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेगूर मृदेत प्रामुख्याने ज्वारी म्हणा, बाजरीसारखे धान्य पिकाचे उत्पादन होते. तर कोकण, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या प्रदेशातील मृदेत तांदळाचे धान उत्पादन होते. मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचं उत्पादन होते. तर स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवाचा आहार हा निश्चित होतो. ज्या प्रदेशात शेतीयोग्य मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्याची गरज भागवावी लागते. उदाहरण म्हणजे सौदी अरेबिया म्हणा, कतार, ओमान इत्यादी देश त्यांच्या गरजा चीन, भारत, अमेरिका यासारख्या देशातून माल आयात करून ते भागवत असतात. तिथं शेतीस योग्य असं मृदा नसल्यामुळं. ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची काय असते, स्वयंपूर्णता असते. त्यामुळेच अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेलं असतं. मग अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात. उदाहरण म्हणजे ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने म्हणा, फलोत्पादन क्षेत्रात फळे प्रक्रिया उद्योग इत्यादी अशा प्रदेशाचा पुढे विकास झालेला आपल्याला दिसून येतो. इथं नकाशामध्ये आपल्याला मृदेचा प्रकार पाहायला मिळतो. बघा विद्यार्थ्यांनो, ही आपली काय आहे, महाराष्ट्राची नकाशा आहे. मृदेचे प्रकार व सर्वसाधारण विकास इथं दिलेला आहे. पहिल्यांदा ग्रे कलरचा आहे तो लाईट ग्रे कलरचा म्हणजे जाडी बरडी मृदा ह्या
चौकोनमध्ये दिलेले आहेत बघा. हे कुठं कुठं आपल्याला लाईट ग्रे कलरचं दिसतो तिथं काय आहे, जाडीबरडी मृदा आहे, किंवा डार्क ग्रे म्हणजेच काळी मृदा दिसते ती रेगूर मृदा महाराष्ट्राच्या लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, नांदेड, परभणी, जालना, चंद्रपूर ह्यासारख्या कुठं कुठं काळा रंग दिसतो, नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला इथं आपल्याला काळी किंवा रेगूर मृदा पाहायला मिळते. त्यानंतरनं रेड कलरचा असतो आहे तो ह्या किनारपट्टीवरील भागात म्हणजे रत्नागिरी म्हणा, सिंधुदुर्ग, रायगड, परत इकडं काय आहे गडचिरोली, इथे सगळं काय आहे आपलं जांभी मृदा पाहायला मिळतो. त्यानंतर लाईट गुलाबी कलरचं किनारपट्टीवरील गाळाची मृदा ह्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग नंतरनं पिवळसर रंगाचा पुणे म्हणा, साताराचा काही भाग, कोल्हापूरचा काही भाग ह्यामध्ये आपल्याला पिवळसर तपकिरी मृदा म्हणजे डोंगराळ प्रदेशात ह्या प्रकारची मृदा आपल्याला पाहायला मिळतो. हे तुम्ही नकाशात पाहून निरीक्षण करू शकता. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर तुम्ही महाराष्ट्रातील मृदेचे प्रमुख प्रकार अभ्यासले म्हणजे मृदेचा रंग म्हणा, पोत, घडण प्रक्रिया, थरांची जाडी इत्यादीच्या आधारे राज्यातील मृदेचे 5 प्रमुख प्रकार करता येतात. एक आहे त्यामध्ये जाडीबरडी मृदा. बघा, विधारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून हा मृदा तयार होतो. पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आढळते. उदाहरण म्हणजे अजंठा, बालाघाट व महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण काय असते, नगण्य असते. त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे काळी मृदा. ह्यालाच कापसाची रेगूर मृदा असं म्हटलं जातं. म्हणजे रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील ही मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची मैदानी व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते. म्हणजे दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी तर पूर्व भागात विदर्भ मध्यम काळी अशा 2 प्रकारात ही मृदा आढळते. दिसायला काळी असली तरीही या मृदेत जैविक घटकाचे प्रमाण कमी असते. त्यानंतरचा आहे जांभी मृदा. बघा, सह्याद्रीच्या पश्चिमेस म्हणजे कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अतिपावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विधारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यातून ही मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो. पुढचा आहे किनारपट्टीवरील गाळाची मृदा. बघा, कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु ते अतिवेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशीच असतो. पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झाली आहे. उदाहरण म्हणजे धर्मतर, पनवेल इत्यादीचा परिसर. त्यानंतरचा शेवटचा मृदेचा प्रकार आहे पिवळसर तपकिरी मृदा. बघा, अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते. त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग व सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते. मृदा प्रकार व त्याचे वितरण पाहता असे लक्षात येते की राज्यातील हवामान, मूळ खडक व कालावधी यांचा प्रभाव मृदा निर्मितीवर पडताना दिसतो. अशा प्रकारे मृदेचा प्रकारामध्ये आपण जाडीबरडी मृदा, काळी मृदा, जांभी मृदा, किनारपट्टीवरील गाळाची मृदा आणि पिवळसर तपकिरी मृदा आपण पाहिलेला आहोत. याशिवाय मूळ खडक, मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटकांमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान आणि जैविक घटक हे किती महत्त्वपूर्ण आहे. मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कालावधी आणि मृदेचे प्रकार हे आपण आता पाहिलेला आहोत. तर पुढचा पॉइंट आहे मृदा धूप व अवनती. या मुद्द्याबद्दल आपण पाहणार आहोत. बघा, वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो. म्हणजे काय होतं, मृदेची धूप होते. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळे मृदेची धूप होते. मृदेची जशी धूप होते तसेच काही कारणांनी मृदेचे आरोग्य बिघडते. यास मृदेची अवनती होणे असे म्हणतो. म्हणजे शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादीचा वापर केला जातो. मग रसायने आणि खतांच्या अशा अतिरेकी वापरामुळेही मृदेची अवनती घडून येते. उदाहरण म्हणजे अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. रासायनिक द्रव्याच्या अतिवापरामुळे ती द्रव्ये
वर्षानुवर्षे तशीच राहतात, पण त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका असतो. मृदेतील ह्युमसचे प्रमाण देखील कमी होत जाते व वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये मृदेतून मिळेनाशी होतात. मृदेचा सामू म्हणजे पीएच व्हॅल्यू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडले असे समजतात. आता आपण मृदेची अवनती किंवा त्याचं धूप ह्याचं छायाचित्र पाहणार आहोत. त्याशिवाय तुम्हाला माहीत आहे का, म्हणजे भौगोलिक मानांकन त्याला काय म्हटलं जातं, जिओग्राफिक इंडिकेशन. म्हणजेच कोणत्याही मृदेमध्ये विशिष्ट पीक उत्तम प्रतीचे येते, त्यामुळे ते उत्पादन त्या प्रदेशाचे खास वैशिष्ट्य असते. अशा पिकांना जागतिक भौगोलिक मानांकन दिले जाते. उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा, बीड जिल्ह्यातील सीताफळ, नागपूरची संत्री इत्यादी. आता आपण मृदेचं धूप म्हणजे नेमकं कशा प्रकारे होतो हे पहा. इथे छायाचित्र म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला छायाचित्रामध्ये दाखवलेलं आहे की मृदेचं धूप असं होत असतो. म्हणजे वारा आणि पाणी यामुळे मृदेचं थर वाहून गेल्यामुळं मृदेचं धूप असं होतं. आणि दुसरं एक मृदेचं धूप झालेला चित्र आपल्याला पाहता येतं. आणि अतिरेकी रासायनिक खताच्या अतिरेकी वापरामुळे काय होत असतो, मृदेची अवनती घडून येते. हेही चित्र आपण छायाचित्रामध्ये पाहतो बघा. तर विद्यार्थ्यांनो, पुढचा पॉइंट आहे मृदा संधारण. बघा, मृदेचे महत्त्व लक्षात घेता मृदा संधारण करणे महत्त्वाचे आहे. शेतीतील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतांना बांधबंदिस्ती करतात. बांधावर योग्य प्रमाणात झुडपांची लागवड करणे, शेतात जास्त उताराच्या भागावर दगडाच्या सहाय्याने बांध घालणे अशी कामे मृदा संधारण विभागातर्फे केली जातात. वृक्ष लागवड केल्याने वाऱ्याच्या वेगावरही नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप व त्यामुळे थांबते. वनस्पतीची मुळे मातीत धरून ठेवतात, त्यामुळे ही मृदेची धूप थांबते. मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदले जातात. असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे होणारी झीज थांबते. तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. आकृती 7.5 मधील विविध उपायांची चित्रे आपण पाहणार आहोत. तर इथे आकृती 7.5 मध्ये बघा, आकृती 7.5 मध्ये मृदा संधारण, त्यामध्ये बंधारा पाहतो आपण आणि समतल चरचा भाग पाहतो आणि वृक्षारोपण. म्हणजे मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवरील सलग समतल चर खोदले जातात. असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावर येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो, त्यामुळे होणारी झीज थांबते. तसेच या चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. हे आपण समतल चरमध्ये पाहू शकतो. बघा, महाराष्ट्र शासनानं पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बंदिस्ती करणे हा उपक्रम किंवा कार्यक्रम राबवलेला आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली. पर्यायाने भूजल पातळी वाढवण्याच्या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणे कमी झाले आहे. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केलेली असून त्यामुळे शेतांना बांध घालणे, लहान लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळावा. सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो. त्यामुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते. शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे महत्त्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहते. अशा प्रकारे मृदा संधारण या मुद्द्यांबद्दल आपण माहिती पाहिलेला आहोत. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपला प्रकरण संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यामुळे काय होतं, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतं. तर थँक्यू.